क्या हुआ तेरा वादा या टॅगलाईन खाली नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे। आपण सध्या आहोत नांदेड नागपूर या महामार्गावर। आपण पाहू शकतो की या ठिकाणी ठाकरे गटाने जोरदार आंदोलन सुरू केलेलं आहे। जवळपास तासभर झालेला आहे आणि या ठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरू आहे। नागपूर नांदेड हा महामार्ग ठाकरे गटाने रोखून धरलेला आहे। शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। काल देखील नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा आणि बैलगाडी मोर्चाचं आयोजन केलं होतं, त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळाला। शेतकरी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। आज देखील चक्का जाम आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपल्या सोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। काय सांगाल, आज सातत्याने तुम्ही आंदोलन सुरू करताय, आज चक्का जाम आंदोलन करण्यात येते। सर्व मराठवाड्यामध्ये जे चक्का जाम आंदोलन आहे त्याच धर्तीवर आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आमचा चक्का जाम आहे। आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने जो चक्का जाम आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळाले पाहिजे आणि जे काल परवा अर्धापूर तालुक्यामध्ये जे केळीचे नुकसान झालेले आहेत त्यांचे पंचनामे करून सरसगट त्यांना हेक्टरी 3 लाख रुपये मिळण्यात यावे याकरता आम्ही आज रस्त्यावर उतरलेले आहोत। आणि जर या सरकारने आमची नोंद जर त्वरित नाही घेतली तर आम्ही यापेक्षाही पुढे जाऊन आक्रमक अशा पद्धतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना स्टाईलने हे आंदोलन सुरू आहे। यापुढे देखील तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। काय सांगाल, निवडणुकीच्या पूर्वी सत्तेवर येण्यासाठी महायुतीच्या सरकारने, भाजपच्या सरकारने हे शेतकऱ्यांना या ठिकाणी आश्वासन दिले होते की आम्ही सत्तेवर येतात शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांना 24 तास वीज देऊ, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करू, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ, पीक जीएसटी खतावरची बियाण्यावरची जीएसटी रद्द करू। हे कुठल्याही या ठिकाणी निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी केलेली नाही। हे देवेंद्र फडणवीसचं सरकार नाही, हे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे। यांनी लोकांना फसवलेलं आहे, यांनी शेतकऱ्याला फसवलेलं आहे, ज्यामुळे मराठवाड्यामध्ये पूर्ण आंदोलन चालू आहे। त्याच धर्तीवर आज या ठिकाणी नांदेडमध्ये आंदोलन होत आहे। तर यानंतर सुद्धा जर या ठिकाणी या सरकारला जाग नाही आला तर शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे। निश्चितच शिवसेनेचं हे चक्का जाम आंदोलन होतं। जर सरकारला जाग आली नाही तर यापुढे देखील शिवसेनेच्या वतीने ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेने दिलेला आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।